कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आधीच एक तर तुम्ही माझा पाठलाग करत होतात आणि वर आता सगळ्यांसमोर मला खुणेनी सांगताय की बाहेर ये, तुम्हाला लाज नाही वाटत? ओरडू नका हो मॅडम, दुसरं काय बोलणार हो तुम्ही? सगळ्यांसमोर बोलायला होता का? भावना मॅडम बाहेर येता का? असं कुणाला जाम दुखत. अहो ते सगळं जाऊ द्या. तुम्ही नात्यातले आहात म्हणून एक दोनदा लागलो तुमच्या मागे, म्हणून काय तुम्ही अशी अवस्था करायची का? मी अवस्था केलीये? अहो मग काय, कुठल्या गुंडांना पाठवलं तुम्ही माझ्या मागे? सुपारी दिली तुम्ही माझी, सुपारी. सुपारी? अहो मग ते आपसात बोलत होते की भावना मॅडमचं काम झालंय वगैरे, आणि वर म्हणाले मला की तुम्ही त्यांच्या मागे लागता ना, म्हणून त्यांनी तुम्हाला तुडवायला पाठवलंय. तुडवायला? तुडवायला? तुम्ही काय बोलताय? हा म्हणजे तुम्ही एका लहान मुलीची आई वगैरे आहात, तुम्हाला त्रास नको व्हायला म्हणून बोलले ते काहीतरी. अहो पण म्हणून काय असं करायचं का? हो एक मुलगा सारखा माझा पाठलाग करतोय, त्याचं काही करता आलं तर? नशीब हो नशीब, हाडाला फक्त दुखापत झाली, तुटलं वगैरे नाही. आणि हो आज मी खोटं बोललो माहिती, त्याचा काही नाही तुम्हाला. आता खरं सांगू का सिंचना ताई? नको नको. हो बघा, ती लहान मुलगी हसते माझ्यावर. आता काय काय करू, घरी जाऊन सांगू? हे बघा, मी काही माणसं बिणसं पाठवली नाहीयेत. तुम्ही काय बोलताय मला नाही माहिती. तुम्ही निघा बरं इथनं. आता नाही वेळाच काय, आता अंगाने झटकून घ्यायचा आता. त्याने तुमचंच नाव घेतलं होतं. आता मी बरं आहेपर्यंत काळजी घ्या माझी. चला, मला हॉस्पिटलला नाही आता. मी? मग अजून कोण? नाही, मी नाही घेऊन जाणार. ठीक आहे, मग मी सांगतो. नाही नको नको. मग न्या की मला हॉस्पिटलला. या माणसाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं म्हणजे याला अर्धा दिवस तरी सहन करायला लागेल. पण नाही नेलं तर खूप प्रॉब्लेम होईल. हा खरंच बोंबाबोंब करायला कमी करणार नाही. हे बघा, तुम्ही आता कुणाला काही सांगू नका. मला यावर विचार करायला वेळ हवाय. मी कळवते तुम्हाला. ओके मॅडम, पण लवकर कळवा मॅडम, दुखतंय हो फार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।